एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। अल्पवयीन मुलगा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। मुख्य मार्गावर अशा प्रकारचे स्टंट कितपत योग्य आहेत असा सवाल आता उपस्थित होतोय। वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतींवर देखील आता प्रश्नचिन्ह उभे होत आहेत। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। खंडू खैरेवाडी ग्रामस्थांची अजितदादांना अनोखी श्रद्धांजली आहे। मतदानापूर्वी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रवादी युवा नेते जय पवारांची या शिबिराला भेट आहे। या शिबिराला भेट देऊन उपक्रमाचं जय पवारांनी कौतुक केलंय। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पाठिंबा देण्यात आलाय। मतदानाच्या टक्केवारीवर निकालाचं चित्र स्पष्ट होईल, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य आहे। मला वाटतं की पक्षाने त्याच वेळेला पाठिंबा जाहीर केलेला आहे। आम्ही उमेदवार उभं करण्याने अशा प्रकारची भूमिका जाहीर केली। आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, आम्ही सगळे नेत्यांनी अजितदादांना ज्यावेळेला श्रद्धांजली द्यायची म्हणून आम्ही अशा प्रकारची भूमिका जाहीर केली। बारामतीची जनता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक विजय करून देतील हा विश्वास आम्हाला आहे। मतदानाची टक्केवारी फक्त किती होते याच्यावर विजयाचा आकडा जो मोठा आहे तो सिद्ध होणार आहे। आत्ता मला वाटतं 10-15% मतदान झालेलं आहे। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। शिर्डीतील एका हॉटेलमध्ये ईडीचं पथक आता दाखल झालेलं आहे। अशोक खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत आता कारवाई सुरू आहे। खरातची शिर्डीतील काही हॉटेल्समध्ये भागीदारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिर्डीतील हॉटेल मारीगोल्डमध्ये चौकशीसाठी ईडीचं पथक आता दाखल झालंय। अशोक खरात शिर्डीत आल्यानंतर मारीगोल्ड हॉटेलमध्ये मुक्कामी राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। अशोक खरातची शिर्डीतील काही हॉटेलमध्ये भागीदारी असल्याची देखील माहिती समोर होती। या अनुषंगाने ही कारवाई होत असल्याची चर्चा आता केली जाते। तर अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये। अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी विजयाचा विश्वासही यावेळी व्यक्त केलाय। विश्वास ह्या तालुक्याची अस्मिता आणि ह्या तालुक्याच्या जनतेवर माझा विश्वास आहे आणि 100% एक शेतकऱ्याचा पुत्र इथं आमदार होणार आहे। माझे ते एकदम चांगले मित्र आहे। 100% ते जे काय करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील। जी काय त्यांची अडचण असू शकते आपण समजून घेऊ ना। परंतु आम्ही दोघं जवळचे मित्र असल्यामुळं आणि मैत्री आमची अशी आहे का विधानसभेला मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं। 2014ला माझी उमेदवारी मी डॉक्टर उषाताई तनपुरेंना दिली। कारखान्याला त्यांचं काम केलं, मार्केट कमिटीला त्यांचं काम केलं। 4-5 निवडणुका मी सातत्याने त्यांच्यासाठी लढलो, जीवाचं रान केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।